पडलेले आहेत, आता प्रचारासाठी बाहेर पडले तसं म्हणता येत नाही. ते म्हणतायत की आम्ही समाजाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो आहे. परंतु सर्वसामान्यपणे आता पूर्णपणे मराठा समाजामध्ये असा मेसेज गेलेला आहे, पोहोचलेला आहे की विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे. जिथं महाविकास आघाडीला करणं शक्य नसेल तर तुम्ही तिसऱ्या आघाडीला करू शकता, परंतु महायुतीला मतदान करायचं नाही, अशा पद्धतीचा मेसेज जरांगे पाटलाच्या माध्यमातून सर्वसामान्य आता मराठ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि मराठा त्या पद्धतीनं मतदान करायची मानसिकता त्यांनी तयार केली असं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. जागोजागी या बाबतीमध्ये चर्चा होत आहेत. आता आणखी एक मराठा समाज एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या पाठीमागं किंवा काही ठिकाणी तिसऱ्या आघाडीच्या पाठीमागे जाण्याचं कारण असं आहे की फडणवीस साहेबांनी अशा 15 ते 20 मतदारसंघामध्ये अशा जागा उमेदवार उभे केलेले आहेत की महायुतीचा उमेदवार दिलेला आहे, परंतु तो दिलेला असतानाच भाजपचा बंडखोरही त्या ठिकाणी उभा केला आहे वेगवेगळ्या पक्षातून. उदाहरणादाखल जसं महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील आहेत, जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. आता युतीधर्म म्हणून महायुतीचं जे काही मतदान असेल ते बाबासाहेब पाटील साहेबांना पडलं पाहिजे, परंतु त्यांना मतदान होऊ नये महायुतीचा उमेदवार असून सुद्धा, आणि ते मतदान भाजपच्या मतदाराला यायला पाहिजे अशा हिशोबानं त्या ठिकाणी गणेशराव हाके जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांना जनस्वराज पक्षातून संधी देण्यात आलेली आहे. आणि अशी मतदारसंघात चर्चा आहे की हे फडणवीस साहेबांनी केलं आहे. मग हे इथंच नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये हे चित्र आहे. आणि त्यामुळंही मराठा समाज आणखीन प्रत्येक वेळेस एकत्रितपणे लढण्याच्या मूडमध्ये आहे. आता अनेक मराठा बांधवांना हे प्रश्न विचारण्यात आले की बाबा तुम्ही एक का होत आहे आणि तुमचा लढा कोण्या समाजाविरोधामध्ये. तर बऱ्याच लोकांची मानसिकता आणि प्रतिक्रिया अशी होती की हा लढा कुठल्या समाजाविरोधामध्ये नाही, सर्व समाजातले जाती धर्माचे जे काही बांधव आहेत ते आपले बांधवच आहेत. हा लढा कुठल्या जाती धर्माच्या विरोधामधला नव्हा किंवा विशेष जाती विरोधामधला नव्हा, विशेष करून ओबीसी मधला हा लढा आहे का तर नाही. तर हा लढा आहे सरकार विरोधामधला आणि विशेष करून भाजप विरोधामधला. तर भाजप विरोधामधला एवढ्यासाठी की ह्या सगळ्याचा करता धरताच फडणवीस आहेत. भाजप म्हणण्यापेक्षा फडणवीस म्हणता येईल. कदाचित या इलेक्शनला भाजपचा चेहरा फडणवीस न राहता आणखी कोणी असतं तर चित्र वेगळं राहू शकलं असतं. फडणवीस नको आहेत यामुळं भाजप नको आहे अशा मानसिकतेतून मराठा समाज एकत्रित काम करतो. त्याचबरोबर मराठा समाजाला ह्याही गोष्टीची भीती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर महायुतीची सत्ता आली तर जरांगे पाटलांना यासाठी लावली जाईल. मराठा समाजाच्या अनेक तोंडावरती केसेस आहेत, त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि आरक्षणाचा प्रश्न तर मिटणारच नाही. आणि त्यामुळं आरक्षणाच्या दृष्टिकोनातून SIT वगैरे ज्या आहेत त्या दृष्टिकोनातून, ज्या केसेस आहेत त्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये परत येणार नाही ह्याची खबरदारी घेणं मस्ट आहे. अशा प्रतिक्रिया मराठा समाजामधल्या अनेक तरुण बांधवांच्या पाहायला मिळतात. म्हणजे ओव्हरऑल काय तर हा लढा ओबीसी विरोधामधला नव्हा किंवा इतर कुठल्या समाजाच्या विरोधामधला नव्हा, हा सरकारच्या विरोधामधला आहे, सरकारमधील फडणवीस यांच्या विरोधामधला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पाठीमागं हे लोक राहणार आहेत. ज्या ठिकाणी प्रभावी असा उमेदवार नसेल महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या आघाडीला हे लोक मतदान करतील. फॉर एक्झाम्पल देगलूर सरकार तालुका आहे, त्या ठिकाणी प्रहारचे सामने आहेत, त्यांना मतदान होईल असं बोललं जातं. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या काही ह्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीचं येणाऱ्या काळामध्ये चित्र काय असेल तर निश्चितपणे कल्पनेच्या बाहेरील चित्र असेल. जे लोक येतो म्हणतात ते येणार नाहीत, जे येत नाहीत असं वाटेल असे लोक सत्तेमध्ये येतील अशी शक्यता पुढल्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळं गोंधळ होऊन बसला, कोण कुठे काय मार्ग नाही. परंतु आज तरी वेगवेगळ्या समाजाचे जसे गट पडलेत की मागासवर्गीयांचा एक खट्टा मतदार हा तो विशिष्ट पक्षाचा मतदार आहे, मुस्लिम हा एका विशिष्ट पक्षाचा मतदार आहे, ओबीसी एका विशिष्ट पक्षाचा मतदार आहे, तसं आता मराठा सुद्धा एका विशिष्ट पक्षाचा मतदार या इलेक्शनपासून होऊ शकेल असं बोललं जात आहे. या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.